Welcome to BCom Part 2 students. I am Dr. VK Sawant. In Corporate Accounting, paper number 2, we have taken theoretical part on liquidation of companies. Especially we are focusing voluntary liquidation. So after theoretical part, we are concerned with preparation of answer or solution regarding problem on voluntary liquidation of companies. A liquidator has required to prepare liquidator's final statement of account. Therefore, we are looking another problem on voluntary liquidation of company. See what is problem. Nayan Limited went into voluntary liquidation on 31st March 2020 when their balance sheet was as follows. नयन कंपनी लिक्विडेशनला निघालेली आहे, बंद होणार आहे. 31/3/20 ही म्हणजे याचा ठराव झाला, याची मंजुरी झाली आणि या तारखेची बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट म्हटलं की वी आर कन्सर्न विथ व्हर्टिकल फॉर्मेट ऑफ बॅलन्स शीट इन्स्टेड ऑफ हॉरिझॉन्टल फॉर्मेट ऑफ बॅलन्स शीट. दिस इज गिवन ॲज पर दी न्यू कंपनीज ऍक्ट 2013. आता हा आपण घेतो यामध्ये रोमन 1 घेतलेला आहे, इक्विटी अँड लायबिलिटीज. इक्विटीमध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल येतं आणि इक्विटी शेअर कॅपिटल येतं. लायबिलिटीज मध्ये नॉन करंट लायबिलिटीज येतात आणि करंट लायबिलिटीज येतात. पहा ओळीत. रोमन 1 इक्विटी अँड लायबिलिटीज अंडर इट नंबर 1 शेअर होल्डर्स फंड. यामध्ये पहिल्यांदा 1,50,000 8% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹10 इच म्हणजे बाहेर घेतले 15 लाख. 3 लाख इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच बाहेर घेतले 30 लाख. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये इथं उल्लेख केला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दॅट इज लॉस. ब्रॅकेट इंडिकेट्स दॅट इज द अमाऊंट ऑफ लॉस. जे ब्रॅकेट मध्ये उल्लेख केली, द अमाऊंट शोन इन ब्रॅकेट इंडिकेट्स अमाऊंट ऑफ लॉस. 15 लाख कंपनीचा लॉस. नंतर नॉन करंट लायबिलिटीज यामध्ये 9% डिबेंचर्स हॅव्हिंग फ्लोटिंग चार्जेस, की यामध्ये डिबेंचर होल्डर्सला 10 लाख रुपये द्यायचे आहेत. करंट लायबिलिटीज यामध्ये सनरी क्रेडिटर्स हे 18 लाख रुपयाचे आहेत. म्हणजे कॅपिटल अँड लायबिलिटीजची बेरीज होते 58 लाख. असेट असेटमध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आपण लक्षात घेणार आहे. नॉन करंट असेट मीन्स फिक्स्ड असेट्स आणि करंट असेट्स. नॉन करंट असेटमध्ये आपण फिक्स्ड असेट लिहिणार. फिक्स्ड असेटमध्ये 2 पार्ट लिहिणार, टँजिबल असेट्स आणि इनटँजिबल असेट्स. टँजिबल असेट्स आहेत प्लांट अँड मशिनरी 25 लाख. इनटँजिबल असेट काहीही नाही डॅश. करंट लाईफ असेट्स यामध्ये स्टॉक, डेटर्स, बँक या सर्वांची बेरीज 18. स्टॉक 18 लाख, डेटर्स 14,50,000, बँक 50,000, 58 लाख टोटल. इक्विटी अँड लायबिलिटीज असेटला
नॉन करंट असेट्स आणि करंट असेट्स 58 लाख. The liquidator realized the assets as follows: stock and plant 42 लाख, debtors rupees 19 लाख. Preference dividend was paid up to 31st March 2019. Pre- Preference shareholders carried the right of payment of preference dividend in addition to capital in arrears automatical before anything can be paid to the equity shareholders. हे वाचल्यानंतर लक्षात आलं प्रेफरन्स शेअर प्रेफरन्स शेअर होल्डर्सला 1 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा राहिलेला आहे. तो आपण इथे लक्षात घेणार. All claims were admitted. Expenses of liquidation amounted to rupees 2 lakh. Debentures were repaid on 30/9/2020 together with interest up to date. म्हणजे डिबेंचर होल्डर्सना आपल्याला पेमेंट 30/9/20 ला करायचंय. कंपनी बंद झाली 31/3/2020 ला, म्हणजे आपल्याला त्यांना 6 महिन्याचं व्याज द्यायचंय. त्याला म्हणतो अरियर्स इंटरेस्ट किंवा अनपेड इंटरेस्ट. प्रेफरन्स शेअर होल्डर्सला 1 वर्षाचा डिव्हिडंड द्यायचा. डिबेंचर होल्डर्सला 6 महिन्याचं व्याज द्यायचं. The liquidator was to get his remuneration 2% on amount realized and 2% on the amount paid to equity shareholders. इक्विटी शेअरहोल्डर्सला जी रक्कम दिली त्याच्या 2% यांना आपल्याला रेम्युनरेशन द्यायचं आणि असेट रिलायझरच्या 2% रेम्युनरेशन द्यायचं. म्हणजे याचा सोपा अर्थ होतो की या ठिकाणी पार्टीचं नाव आहे इक्विटी शेअर होल्डर्स, म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्स परत पैसे पुरणार आहेत, म्हणजे सर्व पार्टींना आपण पैसे देणार आहे, म्हणजे सर्व पार्टींना आपण पेमेंट करणार आहे, म्हणजे पेमेंट बाजूला 8 आयटम्स येतील. प्रिपेअर लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलेले. सोल्युशन घेताना पहिल्यांदा असं म्हणणार, नयन कंपनी लिमिटेड, कंपनीचं नाव नयन कंपनी लिमिटेड. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. रिसीट रुपीज, पेमेंट्स रुपीज. रिसीट मध्ये बॅलन्स शीटला करंट असेट मध्ये बँक बॅलन्स दिलाय, बँक ते लिहिलं. टू बँक 50,000. नंतर रिसीट बाजूला टू असेट्स रिलायझड, यामध्ये स्टॉक अँड प्लांट 42 लाख, डेटर्स 19 लाख, दोन्हीची बेरीज बाहेर 61 लाख. म्हणजे बँक बॅलन्स 50,000, असेट रिलायझड 61 लाख. एवढ्याच बाबी इथं रिसीटला आलीत. म्हणजे रिसीटला इथं सरप्लस फ्रॉम सेक्युर्ड क्रेडिटर्स आलेला नाही, कॉल्स ऑन पार्टली पेड शेअर्स आलेलं नाही, कॉल्स इन अरियर्स आलेलं नाही, फाईन्स अँड पेनल्टीज रिसिव्ड फ्रॉम गिल्टी ऑफिसर्स ऑफ दी कंपनी आलेलं नाही. फक्त 2च बाबी आल्या. काय आल्या 2 बाबी? एक आलं बँक बॅलन्स आणि एक आलं असेट रिलायझ. आता पेमेंट्स बाजूला बाय लिगल एक्सपेन्सेस नील. पेमेंट बाजूला 8 आयटम येतात, ते मी 8 आयटम बोलतो. लिगल एक्सपेन्सेस 1, लिक्विडेटर्स रेव्होल्युशन 2, लिक्विडेशन एक्सपेन्सेस 3, प्रेफरन्स शेअर क्रेडिटर 4, डिबेंचर होल्डर्स 5, अनसेक्युर्ड क्रेडिटर्स 6, प्रेफरन्स शेअर होल्डर्स 7 आणि इक्विटी शेअर होल्डर्स 8. या प्रॉब्लेम मध्ये इक्विटी शेअर होल्डर्स पर्यंत आपण पैसे देऊ शकतो, म्हणजे शेवटच्या पार्टीपर्यंत पैसे देऊ शकतो. पहिल्यांदा पहा, पेमेंट बाजूला बाय लिगल एक्सपेन्सेस नील, काहीच नाहीत.
बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 2%, 2%. कशाच्या? असेट रिलायझेबलच्या. किती असेट रिलायझेबल? 61 लाख. याच्या 2%, 1,22,000. 2% इक्विटी शेअर होल्डर्सला जी रक्कम दिली त्याच्या. हे वर्किंग नोट नंबर 3 मध्ये दिसणार आहे की आपण इक्विटी शेअर होल्डर्सला किती दिले? 13,36,275. हे वर्किंग नोट नंबर 3 ला दिले येतंय कॅल्क्युलेशन. याच्या 2% कॅल्क्युलेशन 26,725. ही फक्त 2 नंबर नोट तयार करताना लिक्विडेटर्स रेम्युनरेशन हे 2% ऑफ 13,36,275, 26,725 एवढं फक्त आपण लक्षात घेणार नाही. हे लक्षात घेणार नाही. पण आता इथे जाता जाता लिहून दाखवलं की 2%, 2% जे इक्विटी शेअर होल्डर्सला रक्कम दिली 13,36,275 याच्या 2% 26,725. नेक्स्ट, बाय लिक्विडेटर्स लिक्विडेशन एक्सपेन्सेस 2 लाख. पुढचा नंबर, बाय प्रेफरन्स शेअर क्रेडिटर्स या प्रॉब्लेम मध्ये नाहीत, नील. लिक्विडेशन एक्सपेन्सेस आहेत 2 लाख, लिहिले 2 लाख. बाय डिबेंचर होल्डर्स, डिबेंचर होल्डर्सला किती रक्कम द्यायची? 10 लाख. ऍड 9% इंटरेस्ट फॉर 6 मंथ्स, 9%, 6 महिन्याचं व्याज द्यायचं राहिले. कारण डिबेंचर होल्डर्सला आपण रक्कम दिली 30/9/2020 ला. कंपनी बंद झाली 31/3/2020 ला. म्हणजे 6 महिन्याचे व्याज द्यायचं राहिलं. 10 लाखाच्या 9% व्याज वर्षाला येतं 90,000, तर 6 महिन्याला 45,000. म्हणजे यांची बेरीज 10,45,000. बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, बाय अनसेक्युर्ड क्रेडिटर्स त्यामध्ये सनरी क्रेडिटर्स 18 लाख. नंतर बाय प्रेफरन्स शेअर होल्डर्स यामध्ये 2 पार्ट, कॅपिटल आणि डिव्हिडंड. कॅपिटलची रक्कम आहे 15 लाख. आरएस डिव्हिडंड एका वर्षाचं आहे 8% 15 लाखाच्या 1,20,000. म्हणजे कॅपिटल 15 लाख, डिव्हिडंड 1,20,000, म्हणजे टोटल झाले 16,20,000. कोणाला देणार आहे आपण? प्रेफरन्स शेअर होल्डर्सला. लास्ट, बाय इक्विटी शेअर होल्डर्स यांना कॅपिटलची रक्कम द्यायची होती 30 लाख. पण आपल्याकडे पैसे एवढे नाहीत म्हणून आपण देऊ शकलो, इथे लिहिले पहा 13,36,275. आणि मग दोन्ही बाजूची बेरीज 61,50,000, 61,50,000. इथं क्लिअर झालं. काय क्लिअर झालं? की सर्वांना पैसे देणं शक्य झालं. आता वर्किंग नोट पहिली, बॅलन्स अवेलेबल, त्यालाच म्हणतो आपण कॅश अवेलेबल. टोटल रिसिट्स, रिसिट्सची बेरीज केली 61,50,000 लेस पेमेंट्स अप टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स, ज्यांना आपण लास्ट पेमेंट करणार आहे त्याच्यावरच्या पार्टीचं नाव प्रेफरन्स शेअर होल्डर्स, लेस पेमेंट्स अप टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. यामध्ये पेमेंट बाजून लिहिलेले सर्व आयटम लिहिणार. फक्त जो आपण इक्विटी शेअर होल्डर्सला जी रक्कम दिली त्याच्या 2% 26,275 लिहिलं होतं. 13,63,000च्या सॉरी तेवढी फक्त रक्कम घेणार नाही. म्हणजे थोडक्यात पेमेंट बाजूचे सर्व आयटम घेणार आणि ज्या पार्टीच्यावर पेमेंट करणार आहे त्याचं कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहे आपण, पण ते तिथं अगोदर करून ठेवलेले आहे कॅल्क्युलेट, त्यामुळे ते लक्षात घ्यायचं नाही. बॅलन्स अवेलेबल किती झाला? मग टोटल रिसीट 61,50,000. पेमेंट्स अप टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स ही सर्वांची बेरीज 1,22,000, 2 लाख, 10,45,000, 18 लाख, 16,20,000. यांची बेरीज झाली 47,87,000. म्हणजे शिल्लक राहिले 13,63,000. पहिली नोट. दुसरी नोट, लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता लिक्विडेटर रेम्युनरेशन आपल्याला माहित आहे 30 लाख रुपये द्यायचे इक्विटी शेअर होल्डर्स.
तेवढे पैसे आपल्याकडे नाहीत. आपल्याकडे पैसे आहेत 13,63,000. त्यामुळे असं म्हटलं कॅश इज नॉट सफिशियंट. सो पार्टली पेमेंट इज पॉसिबल. काय म्हटलं? कॅश इज नॉट सफिशियंट म्हणजे पैसे पुरेसे नाहीत. म्हणून पार्टली पेमेंट केलं. म्हणजे पार्टली पेमेंट केलं म्हणजे काय केलं? 100 मध्ये कमिशनचा रेट ऍड केला. 102 कमिशनचा रेट आहे. 102 ला 2 तर 13,63,000 ला किती? म्हणजे 13,63,000 भागिले 102 गुणिले 2 म्हणजेच ₹26,725 म्हणजेच 0.49 फायनल झाले 26,725. Cash is not sufficient, so partly payment is possible to equity shareholders. So rate of commission is added in 100 and base is taken as 102 as to 2. So what is the amount of commission or remuneration for the amount of 13,63,000? ही रक्कम आली 26,725. Note number 3. Note number 3 is prepared on the basis of working note number 1 and 2. Working note number 1, total receipts, total balance available. वर्किंग नोट नंबर 1 लिहिली आपण बॅलन्स अवेलेबल. तर त्यामध्ये कसं आपण केलं? टोटल रिसीट्स लेस पेमेंट्स मेड अप टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. मग इथं आपण काय केलं? टोटल म्हणजे 3 नंबरची नोट तयार करताना बॅलन्स किती बॅलन्स आहे? पहिली नोट 13,63,000 लेस लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 26,725 म्हणजे राहिले 13,36,275 म्हणजे इक्विटी शेअर होल्डर्सना प्रत्यक्ष रक्कम दिली 13,36,275. याच्या 2% आलं 26,725. हे आपण पहिल्या नोटमध्ये पेमेंट अप टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स मध्ये दाखवलेलं नाहीत. अशा रीतीनं आपण हे सोल्युशन पाहिलेलं आहे. आपल्या लक्षात आलं असेल की काय लक्षात आलं आपल्या की ही पद्धती आहेत, हे कॅल्क्युलेशन आहे, हे सोपं आहे. आपल्याला फक्त माहित पाहिजे की रिसीट बाजूला कोणते आयटम्स येतात, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट अकाउंट. हे जर माहित झालं प्लस सिक्वेन्स पेमेंटचा बरोबर माहित पाहिजे. पहिला नंबर कोण, 2 नंबर कोण, लास्ट नंबर कोण, हा सिक्वेन्स आला की आपल्याला उत्तर कॅल्क्युलेट करता येत. वर्किंग नोट नंबर 1 ते 3 ह्या सपोर्टिंग नोट्स आहे. दॅट इज नॉट पार्ट ऑफ आवर आन्सर बट that notes are supporting to our answer, so our calculation will become correct. So this is the all about the solution. So in this way I am concluding my speech here. Thank you for patiently listening.